आजपर्यंत नाकारता म्हणून हे लावलं गेलोय मी। तर कष्ट करून कष्टाची भाकरी करून माझी जबाबदारी मला पिलू दे, नको अडवीस। अगं माझ्या सोन्यासारख्या पोरीला एक बाप म्हणून करायला पाहिजे ना, ते मला करू देत, नाही तर माझ्याच नजरेत मी उतरलं बघ। आणि ऐक माझं, चल मला जाऊ दे। इंद्रा, अरे काय हे, कसा झोपलायस तू? हा, अख्खा अंग दुखत असेल, उठ बरं तू, उठ। तू तरी यायचं होतंस ना रे घरी, सावकाश। हा रे, असं करतोस? हा, पाणी देते। इधर पाणी पी। अरे काय अवतार करून घेतलायस रे इंद्रा तू? हे काय असं इतकं अनकम्फर्टेबल झोपलास तू? आपल्या गेस्ट रूम मध्ये तरी झोपायचंस? हो ना, सगळं अंग आखडलं असेल। भाऊजींची अशी अवस्था बघवत नाहीये मला। बस झालं, आता मी तुला अजून सहन नाही करू देणार। तुम्ही काही बोलणार आहात का नाही, का असेच गप्प बसणार आहात? ही काय बोलावं हे अपेक्षित आहे। अच्छा, आता हे पण मी सांगायचं का? माझ्या मुलाला अदवा तदवा बोलत होतात तेव्हा हा प्रश्न नाही पडला का तुम्हाला, काय बोलायचं? दिसतोय ना, आपला मुलगा रात्रभर इथे झोपला होता। निदान एवढं तरी विचाराल का नाही की इंद्रा कसा आहेस? तुम्ही विचारलत ना, झालं मग। का तुम्हाला विचारायला जड जातंय? आपण मुद्द्यावर बोलूया। नाही नाही, आता काहीच बोलायचं नाही। कसलीच अट नको, काहीच बोलायला नको। तो म्हणतोय ना तशा सरळ सह्या करून टाका। अहो तुम्ही बाप आहात ना त्याचे, ही एवढी सगळी प्रॉपर्टी आहे तुमची। हे असं सगळं असताना त्याने असं घराबाहेर राहिलेलं मला नाही चालणार। हे सगळं माझ्या इंद्राच्या हक्काचं आहे आणि तो हक्क त्याला मिळायलाच हवा। तो म्हणतोय तर सह्या करून टाका आणि हा विषय इथेच संपवा। इंद्रा, आता सगळं ठरलंय। तुला असं घराबाहेर राहिलेलं मी नाही बघू शकत। कशावर सह्या हव्यात ना, त्यात कागदपत्र घेऊन ये, हे करतील सह्या।